नमस्कार. आज आपण 4थ्या दशकाची सुरुवात करणार आहोत. आपलं सगळ्यांचं जे रोजचं जीवन असतं, या जीवनामध्ये भाषेला फार महत्त्व असतं, शब्दांना फार महत्त्व असतं. आपलं सगळं जे काही एकमेकांशी असणारा व्यवहार आहे तो शब्दांनी आपण करत असतो, एकमेकांना सांगत असतो. किंवा असं पण म्हणता येईल की आपल्या क्रिया प्रतिक्रियासुद्धा जशा चेहऱ्यावरच्या भावानी आपल्याला कळतात तसं शब्दांच्या माध्यमातून सुद्धा कळतात. त्यामुळे शब्द हे खूप मोठे महत्त्वाचे आहेत हे आपल्याला सहज कळतं. मग लिहिलेले शब्द असू देत किंवा बोललेले शब्द असू देत, आपलं एकमेकांशी बोलणं असू दे किंवा आपण जे वाचतो किंवा आपण लिहितो ते सुद्धा सगळं शब्दांच्या माध्यमातून असतं. अगदी रोजचं वर्तमानपत्र असू दे, आकाशवाणी, दूरदर्शन, शाळा, महाविद्यालयं, कुठे प्रवचनं, निरूपणं, कीर्तनं, व्याख्यानं, काय जे काही आपण एकमेकांशी सांगण्याचा प्रयत्न करतो त्याला भाषा, त्याला शब्द हे महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्या ठिकाणी याचं महत्त्व आहे. ते जाणून समर्थांनी नवविधा भक्तीचं हे महत्त्व सांगताना आपल्याला एका श्रवण शब्दामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगून टाकलेल्या आहे. आपण एखाद्या विद्वान माणसाला सुद्धा म्हणतो काय, बहुश्रुत. बहुश्रुत म्हणजे पुष्कळ ऐकलेला. आता पुष्कळ ऐकलेला म्हणजे नुसतं ऐकलेलं, लोकांचं ऐकलेला असं नाही, खूप वाचन केलेलं आहे, खूप ऐकलेलं आहे. अशा अर्थाने आपण नेहमी शिवाजीराव भोसल्यांचं उदाहरण घेतो. शिवाजीराव भोसले एवढे उत्तम वक्ते कसे झाले तर ते स्वतःहून सांगायचे की मी 4 वर्ष पूर्वी 11वी होती शिवाजीराव भोसल्यांच्या वेळेला, आणि 11वी नंतर महाविद्यालयात जायचं. तर महाविद्यालयाचं 4 वर्षाचं शिक्षण जे शिवाजीरावांनी घेतलं पुण्यामध्ये, त्यांनी असं म्हटलं की मी 4 वर्ष 365 गुणिले 4 इतकी व्याख्यान ऐकत होतो. पुणे हे विद्येचं बाहेरघर आहे, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या उत्तम वक्त्यांची भाषणं त्यांना ऐकायला मिळायची. अशा अर्थाने आपल्याला कळेल की या सगळ्यासाठी भाषा हे कसं माध्यम असतं, आणि त्या भाषेच्या माध्यमातून म्हणून असं खूप ऐकणारा, खूप वाचणारा त्याला आपण बहुश्रुत असं म्हणतो, विद्वान असं म्हणतो. आता आपण वाचायचं, आपण ऐकायचं किंवा दुसऱ्यांनी वाचलेलं ऐकायचं, या दोन्हीला श्रवण असं म्हणायचं. श्रवण शब्दामध्ये नुसतं ऐकणं असं नाही, तर आपण वाचन आहे ते पण त्याच्यात आहे. आणि कधी कधी बघा आपला असा पण अनुभव असतो की दुसऱ्यांनी वाचलेलं असतं ते आपल्याला सगळंच्या सगळं 100% कळतं असं नाही. आपण म्हणतो थांब मला नाही कळलं, जरा मी वाचते. म्हणजे आपण वाचलं तर आपल्याला जरा अधिक कळतं, दुसऱ्यांनी सांगितलं तर ते आपल्याला चांगलं कळतं. कोण सांगता ह्याच्यावर पण ते महत्त्वाचं असतं. अशा अनुभवांनी आपण श्रवण या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो. संतांच्या बाबतीत असं आहे की संतांनी आत्ता प्रत्यक्ष संत नाही, आता समर्थ समोर नाही आहेत, माऊली आपल्या समोर नाही आहेत, पण पुस्तकाच्या रूपाने त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते आपण जे श्रवण करतो त्या श्रवणाच्या साहाय्यानं आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं महत्त्व कळतं, जीवनाची प्रगती करून घेता येते. आपण ज्याला परमार्थ साधना म्हणतो आहोत, ती परमार्थ साधना या संतांच्या ग्रंथाने आपल्याला करता येते. आता याचं काय करायचं तर संतांचे ग्रंथ हे अगदी मनापासून सावकाश आणि पुन्हा पुन्हा वाचायचे, तरच आपल्याला संत काय सांगतात हे समजेल. एकेका ग्रंथाचा 12-12 वर्ष अभ्यास करावा लागतो, आणि त्यामुळे आपल्याला हा अनुभव आहे की श्रवण करायचं, वाचायचं, ऐकायचं, तसं एकदा ऐकून पुरत नाही. अहो साधा सिनेमा बघायला गेला तरी तसं एकदा बघितला तर काही सगळी स्टोरी लक्षात येत नाही की, मग आपण म्हणतो मी एकदा परत बघणार आहे. हे जर साध्या साध्या कथांचं सिनेमाचं असतं तर एवढ्या मोठ्या सद्ग्रंथांचं परमार्थ साधना करणाऱ्यांचं काय असणार. त्यामुळे स्वाभाविकच आहे पुन्हा पुन्हा तो ग्रंथ ऐकावा, वाचावा लागणार, त्याचं चिंतन करावं लागणार. यानी काय होतं तर यांनी भगवंत आपल्याला हे समर्थ आपल्याला सांगतायत आपल्या मनातला संशय दूर होतो. श्रवण कैल्याचे फळ क्रियापालने तत्काळ तुटे संशयाचे मूळ आहे. कसा आपल्या मनामध्ये भगवंत आहे की नाही इथपासून शंका असू शकते. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपण अगदी छान मानतोय भगवंताला, तरीसुद्धा मनात येतं की आहे ना देव, आहे ना, त्याचं लक्ष आपल्याकडे. त्यामुळे हे जे काही किंतु मनात असतात, संशय मनात असतात, ते सगळेच्या सगळे सहजपणानं नाहीसे होतात. अशासाठी या सद्ग्रंथांचं श्रवण करायचं असतं. आपोआप भगवंताबद्दलचा भाव आपल्या मनात स्थिर होतो, भगवंताचं प्रेम लागतं, भगवंताचं प्रेम वाढतं,
विश्वास वाढतो. या सगळ्या गोष्टी श्रवणाच्या आधारे होतात. या अर्थाने आपल्याला श्रवण करायचं आहे. तिसरा दशक जो आपण पाहिला आणि त्या शेवटच्या भागामध्ये आपण 2 शब्द बघितले. एक वैराग्य शब्द पाहिला आणि विवेक शब्द पाहिला. तो वैराग्य शब्द पाहतानाच आपली ती जी ओळख झाली शब्दाशी, तेव्हाच आपल्याला कळलं की हे वैराग्य आणि विवेक असल्याशिवाय, म्हणजे ते मिळवल्याशिवाय आपल्याला भक्ती म्हणजे काय कळणार नाही आहे. माऊलींची फार सुंदर आणि कधी कधी माऊली फार गोड गोड आपल्याला सांभाळून बोलत आहेत वगैरे सगळं बरोबर, पण कधीतरी ते फटका पण देतात आपल्याला. ही विवेक आणि वैराग्याची ओळख करून देताना माऊलीने आपल्याला फटका आला आहे. माऊली म्हणतात, जे वैराग्याची शिव न देखती, ज्याला वैराग्य कळत नाही, जी विवेकाची भाषा नेणती, ज्याला विवेकची भाषा येत नाही, ते कैसेनी पावती माझं ईश्वरात आहे. त्याला काय ईश्वर म्हणजे कळणार? तर विवेक वैराग्य असल्याशिवाय भगवंत कळणार नाही. भगवंताची भक्ती म्हणजे काय ते कळणार नाही. याच्यासाठी आधी वैराग्य समर्थन सांगितलं 3ऱ्या दशकामध्ये, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आता भक्तीचं महत्त्व, भक्तीचे प्रकार, भक्तीतला पहिला जो प्रकार आहे श्रवण, या सगळ्याबद्दल माहिती सांगणार आहे. एक गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांच्या अंतर्यामी भगवंत आहेच आहे म्हणजे काय, तर त्याच्याबद्दलचा आपल्याला विश्वास, खात्री असली पाहिजे की हो, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात विश्वास आहे. क्षणभरसुद्धा तो भगवंत आपल्यापासून दूर नाही आहे. आपण जितके स्वतःवरती विश्वास ठेवतो, मी जिवंत आहे असा जितका मला विश्वास आहे, तितकाच विश्वास माझ्यामध्ये भगवंत आहे याबद्दल आपल्याला असला पाहिजे. कुठेही कणभरसुद्धा तो विश्वास बाजूला होता कामा नये, हे आधी लक्षात घ्यायचं भक्तीचा अभ्यास करण्यापूर्वी, की भगवंत आपल्यामध्ये आहेच आहे. असं वाटलं की त्या एका मोठ्या भरोशावर आपण शांतपणानं आपल्याला जे वाटतं आहे ते ऐकू वाचू शकू. काय विश्वास ठेवायचा की माझ्यामध्ये, सगळ्यामध्येच भगवंत आहेच आहे, आणि मी जितकी विश्वासार्ह आहे, म्हणजे मी जिवंत असल्याचा जेवढा मला विश्वास आहे तेवढाच माझ्यामध्ये भगवंत आहे याच्याबद्दल पण माझा विश्वास असला पाहिजे. असं झालं की मग आपण निर्भय हो, शांत हो. आता जी भक्ती आपण अभ्यास करत होता त्याच्यामध्ये भक्त दुबळा नाही आहे, भक्त घाबरट नाही आहे, भक्त हिंमतवान आहे, धैर्यवान आहे. नाहीतर घाबरतो म्हणून देवाला नमस्कार करायला गेला, मनात भीती वाटते म्हणून नमस्कार, असा भगवंताचा भक्त नाही आहे. समर्थ ज्या भक्ताचं वर्णन करताय तो भक्त हा अत्यंत निर्भय आहे, तो शांत आहे, वैराग्यशील आहे, विवेकशील आहे, बुद्धिमान आहे, उत्तम श्रवण करणारा आहे, आणि सगळ्या ज्या नवविधा भक्ती आपण पाहणार आहोत त्या सगळ्याचा विचार त्यांनी केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निशंक, निर्भय, किंतु मनात नसणारा, अशा प्रकारचा हा भक्त आहे. आता असं जर आपण स्पष्टपणानं एकदा लक्षात घेतलं तर मग आपल्याला भक्ती म्हणजे काय हे नक्की कळणार आहे. या भक्तीचा दशक सुरू होताना आपल्या बेलसरे बाबांनी जी मोठी प्रस्तावना लिहिली आहे. ज्यांच्याकडे बेलसऱ्यांचा दासबोध आहे त्यांनी प्रस्तावना मुळातून वाचायला हरकत नाही. गेल्यावर प्रस्तावना थोडी मोठी अशासाठी आहे की त्या प्रस्तावनेत त्यांनी जे समासात नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती अधिक दिली आहे. म्हणजे भक्तीचे 4 अर्थ त्यांनी आपल्याला समजावून सांगितले की ज्या नवविधा भक्तीचा आपण विचार आता करणार आहोत त्यातली ती भक्ती म्हणजे नेमकं काय आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दासबोधाचा जो प्रारंभ समर्थाने केलेला त्या पहिल्याच वगैरे ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्तिमार्ग, असं खरं म्हणजे सांगितलंच आहे की या दासबोधामध्ये मी सगळा भक्तिमार्ग सांगणार आहे आणि गुरु शिष्यांच्या संवादाने सांगणार आहे. आणि मग समर्थांनी जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णार्जुनाचा संवाद सांगितला, बरोबर आहे. मध्येच कधीतरी धृतराष्ट्र संजय गीतेत बोलले, तोही विचार त्यांनी केला. इथे काही शिष्य कोणी बोलतायत असं दाखवलं नाही, पण शिष्यांच्या मनात काय प्रश्न येत आहे त्याचा विचार करून सद्गुरूंनीच ते प्रश्न निर्माण केले आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दासबोधामध्ये दिली. आणि म्हणून येथं बोलीला विशद भक्तिमार्ग, तर मी याच्यामध्ये भक्तिमार्गच सगळा वर्णन करतो आहे असं सुरुवातीला सांगितलं. आत्ता म्हटलं तसं 3ऱ्या दशकाच्या अखेरीला पण भगवत भजन करावे असं पण सांगितलेलं आहे. आता भगवत भजन करावे तर स्वाभाविक शिष्याचा पुढला प्रश्न आहे, कसं करावं. भक्ती तुम्ही विशद केली आहे या ग्रंथामध्ये आणि तुम्ही भगवत भजन करा म्हणता आहात, मग ते कसं करावं असा स्वाभाविकच शिष्याला पडलेला प्रश्न त्यांनी सुरुवातीला आपल्यापुढे मांडला आहे. आता शिष्याला हा जो प्रश्न पडला आहे तर त्याचं उत्तर खरं एकच आहे की भक्तीच्या मार्गानं परमेश्वराची प्राप्ती होते म्हणून भक्ती करायची.
मग आता हवा आहे का आम्हाला परमेश्वर? आम्हाला काय हवं आहे? आम्हाला आपलं ऐशारामातलं जीवन हवं आहे. त्याच्यासाठी असलाच भगवंत तर ते काय ते दे. असं असेल तर तो कसा परमेश्वर आपल्याला द्यायला बसला आहे? पण हे जे काही मिळणार आहे ते माझ्या कर्माने मला मिळणार आहे. काय भगवंत प्राप्ती व्हायला हवी असेल म्हणजे भक्ती कशी करावी, भक्ती का करावी, भक्ती म्हणजे काय, भक्तीचे प्रकार काय, या सगळ्यामागे परमेश्वर प्राप्ती हा उद्देश असेल तर या सगळ्याचा अर्थ आपल्याला कळणार आहे. 4 अर्थ भक्ती ह्या शब्दाचे सांगितले. पहिला जो अर्थ तरी सांगितला आहे तर भक्ती म्हणजे भजन. आता भजन याचा अर्थ आपण ज्याला भजन म्हणतो की काही नाही, भक्ती संगीत आपलं हातामध्ये टाळ घ्यायचं आणि छानपैकी गाण्यामध्ये आपली भक्ती व्यक्त करायची, एवढ्यापुरताच भजन शब्दाचा अर्थ नाही आहे. तर भगवंताचे गुणगान गायचं, भगवंताचे एकमेकाला गुण सांगायचे, वाचायचे, लिहायचे, कथन करायचे, जे काही आहे ते भगवंताबद्दल बोलायचं, अशा प्रकारचं भजन या शब्दाचा अर्थ, त्याला भक्ती म्हणायचं. स्वाभाविकच त्याची आवड वाढते. आपण जसं आहे ना, या ग्रंथाच्या अभ्यासाला लागलो की आपल्याला आवड निर्माण होते. आपला सगळ्यांचा अनुभव आहे की आधी नव्हता दासबोध हातात घेतला, पण जसं जसं आपल्याला त्यातलं आवड निर्माण झाली आणि मग पुढे काय आहे, पुढे काय आहे असं वाटायला लागलं आणि व्यवहार शिकवतो आहे दासबोध असंही लक्षात आलं. त्यामुळे भक्तीच्या मार्गाने, संतांच्या ग्रंथांच्या मार्गानं या भजन या शब्दाचा अर्थ भक्ती असा आहे आपल्याला सहज कळेल. दुसरा त्यांनी आपल्याला अर्थ सांगितला की जसं भजन आहे तसं ते म्हणतात की आम्ही परमेश्वराचा अंश म्हणजे भाग याला भक्ती म्हणायचं. आत्ता जसं म्हटलं की परमेश्वराची भक्ती करायची तर माझ्यात परमेश्वर आहे हे आधी पक्क खात्री झाली पाहिजे की मी म्हणजे खरा भगवंतच, कारण माझ्यात त्याचा अंश आहे. असं एकदा झालं, मी त्याचा भाग आहे, मी त्याचा अंश आहे, मी त्याचा हिस्सा आहे, असं लक्षात आलं म्हणजे मी स्वतःच जर ईश्वर आहे. आपण पुढे पाहणार आहोत की माऊलीने बिंब आणि प्रतिबिंब असं दिलं आहे. आपल्याला आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, तर म्हणे ईश्वराचं प्रतिबिंब म्हणजे आपण. आता आपण जर आरशात कसं, आपण जसं आहोत तसे दिसणार. आपण वेडेवाकडं तोंड केलं तर आरशात वेडेवाकडे दिसू, आपण हसरा चेहरा ठेवला तर आपण हसरे दिसू. तसा ईश्वर जर आपल्यात दिसतो आहे, आपण प्रतिबिंब आणि ईश्वर बिंब आहे, तर तसा जर दिसायला हवा असेल तर आपण ईश्वर आहोत, तर ईश्वर कसा आहे आपल्याला कळलं पाहिजे. अशा अर्थाने त्या ईश्वर म्हणजे माझाच अंश, माझाच हिस्सा, माझ्यातच तो आहे असं कळणं म्हणजे भक्ती. अशी दुसरा अर्थ भगवंतानी समर्थाने आपल्याला सांगितला. तिसरं म्हणाले भंजन म्हणजे पण भक्ती. आता भंजन म्हणजे काय? भंजन म्हणजे खळं फोडणं, तोडणं, नाश करणं. आता इथे काय भक्तीचा संबंध असं वाटेल तर आपल्या या भक्तीच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला करणं याला म्हणायचं भंजन करणं. तर त्या गोष्टी बाजूला करायच्या. आता काय प्रापंचिक होत आपण, आपल्या सगळ्यांच्या आड प्रपंच येतो. ह्या दृश्य गोष्टीतल्या सगळ्या आकर्षित गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आड येतात. असं जर लक्षात घेतलं तर या सगळ्या गोष्टींना बाजूला करता येणं म्हणजे भक्ती करणं. येतील प्रापंचिक अडचणी येतात, त्या अडचणीवर मात करून आपल्याला करता येईल का? त्या अडचणी न वाटता ते सगळं गृहीत धरून आपल्याला भक्ती करता येईल का? असा भक्ताने विचार करायचा. त्याला भंजन असं म्हणायचं. भंजन शब्दाचा अर्थ पण भक्ती. आणि तिसरं चौथं भजसेवायाम. भजसेवायाम म्हणजे सेवा करण्यामध्ये भक्ती. वृद्धांची सेवा, समाजाची सेवा, अडल्या गडल्यांची सेवा, अशी जी सेवा या शब्दामध्ये जे काही आहे त्या सगळ्याचा अर्थ भक्ती असाच आहे. असं भक्तीला खूप मोठं छान रूप बाबा बेलसाने आपल्याला दिलं आहे आणि 4 अर्थ या भक्तीचं सांगितलं आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणात जर असं असेल की काही मंदिरात जायचं, मनापासून देवाला नमस्कार करायचं, आपल्याजवळ काय असेल ते देवासमोर ठेवायचं, याला आपण भक्ती म्हणतो. असं जर कुठे आपल्या मनात असेल तर आपल्या लक्षात येईल की खूप मोठा भक्तीचा अर्थ आहे. विस्तारित असा अर्थ त्यांनी आपल्याला सांगितला आहे की हे सगळं त्या भगवंताबद्दल जे जे काही करायचं आहे त्याला भक्ती म्हणायचं. मग फक्त देवळात जाणं एवढ्यात पुरतं नाही, नुसतेच रोजची उपासना करणं म्हणजे भक्ती नाही, तर अगदी सेवा करणं म्हणजे सुद्धा भक्ती आहे. आपल्या ह्या भक्तीच्या ईश्वराच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला करणं ही पण भक्ती आहे, असं सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समासाला सुरुवात करण्यापूर्वीच आपण लक्षात घ्यायचे की भक्तीमध्येच ज्ञान आहे, भक्तीमध्येच प्रेम आहे, भक्तीमध्येच योग आहे आणि भक्तीमध्येच आपलं कर्म आहे. म्हणजे आपण ज्या 4 कर्मभक्ती ज्ञानयोग म्हणतो हे सगळं एका भक्तीत इन्क्लुडेड आहे. म्हणजे काय आहे तर स्वाभाविकच असं आहे की इतकं ज्या 4 अर्थांनी आपण भक्ती या शब्दाचा विचार केला आहे ते जर सगळं कळायला हवं असेल तर ज्ञान असलं पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच आपण पाहिलं की आपल्यामध्ये भगवंताचा अंश आहे
आपण भगवंताचेच आहोत किंवा क्षणभर असं की मी भगवंतच आहे असं जर लक्षात घेतलं तर त्याचं ज्ञान असलं पाहिजे. त्यामुळे भक्तीमध्ये ज्ञान पण आहे. ज्ञानाशिवाय भक्ती नाही. खरं तर आपण भक्तीमुळे ज्ञान येतं आणि ज्ञान असलं तर भक्ती वाढते. अशा दोन्ही एकावर एक गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे भक्तीमध्ये ज्ञान पण आहे. भगवंताबद्दलचं प्रेम वाढीच लागतं. त्यामुळे भक्तीमध्ये प्रेम पण आहे. इतकंच कशाला, भक्ती अंतःकरणात असेल तर कर्म आपलं चांगलं होतं. सगळ्यांशी गोड कसं नाथ बोलू शकतात असा प्रश्न विचारला तर नाथ शांतीब्रह्म आहेत, सगळ्यांशीच गोड बोलतात. कारण त्यांना सगळ्यांच्यामधला भगवंतच दिसतो. असं भगवंत सगळ्यांच्यात दिसणाऱ्या माणसाला चांगलं प्रेमाचंच बोलावं लागतं. त्यामुळे स्वाभाविकच भक्तीमध्ये प्रेम पण आहे. गोड बोलण्यामध्ये सगळं अवलंबून आहे. गोड बोलण्याची सगळी कामं होतात. त्यामुळे ते सांगतात आपल्याला की ज्ञान, कर्म, प्रेम आणि आता योगसुद्धा भक्तीमध्ये. म्हणजे काय तर भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताचंच मनन करायचं. आपोआपच त्या चिंतनाने मनाने ध्यानधारणा पण होते. त्यामुळे योगसुद्धा या भक्तीमध्ये आहेच आहे. अशा चारही गोष्टी या भक्तीमध्ये आहेत. आता या भक्तीचे जसे आपण भक्तीचे अर्थ पाहिले, भक्तीचे सगळे तसे भक्तीचे 9 प्रकार भागवतातलेच समर्थांनी इथे पण आपल्याला सांगितले. 9 प्रकार ते 9 प्रकार म्हणजे काही ठिकाणी असं उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो, पण तसा शब्दशः त्याचा अर्थ नाही की त्या काही पायऱ्या नाही आहेत की पायऱ्या श्रवण केलं, मग कीर्तन, मग वंदन, मग असं नाही आहे. कुठल्याही मार्गाने गेलात तरी तुम्ही भगवंतापर्यंतच पोचता. त्यामुळे 9 पायऱ्या नसून त्याचं वर्णन काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की या पायऱ्या आहेत म्हणून, पण तसा त्याचा अर्थ नाही. कुठल्याही एका पायरीवरून सुद्धा डायरेक्ट आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येऊ शकतं. अशा ह्या नवविधा भक्ती आहेत. म्हणजे एका अर्थाने अध्यात्मिक जीवनाची सगळी अंग आहेत ती सगळी या भक्तीमध्ये गोळा झालेली आपल्याला दिसतात. भागवतातला श्लोक श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिग्रहम. आता या सगळ्या ज्या 9च्या 9 गोष्टी आहेत त्या सगळ्या 9 गोष्टी म्हणजे ईश्वर एकच आहे. ईश्वर एकच आहे. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये तो आहेच आहे. मग अशी म्हटलं तसं तो प्रतिबिंबित आहे. सूर्य एकच आहे. सूर्याची किरणं आपल्या पृथ्वीवरती पसरलेली आहे, पण तो एकच आहे. तसं तो ईश्वर एकच आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये त्याचा अंश आहेच आहे. असं हे करणं याला भक्ती म्हणायचं आहे. म्हणून मग अशा आपण बिंब आणि प्रतिबिंबाचं उदाहरण घेतलं ते आपल्याला पटकन कळेल. आरशामध्ये आपण दिसतो तर ईश्वराचं प्रतिबिंब आपण आहोत असं लक्षात घेतलं की आपल्याला अर्थ कळेल. आता जसा आपला भाव असेल तसं प्रतिबिंब असेल. आपण ईश्वराचं प्रतिबिंब आहोत तर ईश्वर आपल्यामध्ये कधी कधी असं होतं की आपण त्या मूर्तीशी इतके हे होतो की असं वाटतं की ती मूर्ती योगाच्या ह्याच्या सांगतात बघा, आधी प्रत्यक्ष मूर्तीकडे बघा आणि मग डोळे मिटून घ्या. आता त्या मिटलेल्या डोळ्यांपुढे ती मूर्ती बघा. मग तो ओंकाराचं चित्र असेल, आपल्या सद्गुरूचं असेल, जे कोणी आपल्याला समोर आपण चित्र ठेवू त्याचं आपल्याला मिटलेल्या डोळ्यांपुढे सुद्धा दृश्य दिसतं. तसं ते आपल्याला सांगतात की जसं भाव अंतःकरणात असेल तसं ते प्रतिबिंब आपल्याला दिसेल. प्रत्येकजण असं आहे की कुठल्या ना कुठल्या तरी याच्याशी संबंधित असतो. व्यवहारात जसं आपण पाहतो की आपले ज्यांच्याशी संबंध असतात त्यांच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल आपल्याला कुठेच बराच संशय येतो. आपण सगळ्या व्यवहारांमध्ये जेव्हा एक दुसऱ्याशी आपण व्यवहार करतो तेव्हा विश्वासाने करतो. हा जसा आहे तसं ईश्वराबद्दलशी व्यवहार जो आपला आहे म्हणजे बिंब प्रतिबिंबाचा व्यवहार आहे तो असा विश्वासाने झाला पाहिजे. त्याला भाव म्हणायचं. भाव याचा अर्थ अंतःकरणात आपल्या उत्पन्न होणारी गोष्ट. तर इतरांशी व्यवहार करताना आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव असतो, अगदी अनोळखी जरी व्यक्ती असली तरीसुद्धा भाजी आपण घेतली पिशवीत म्हणजे आपण पैसे देणार हे त्यालाही माहीत असतं आणि कधी आधी पैसे दिले तर तो भाजी देणार आहे हे आपल्यालाही माहीत असतं. त्यामुळे हा जो एक विश्वासाचा भाव साध्या व्यवहारातसुद्धा आपण पाळतो तर ह्या ईश्वराशी आपला जो काही भाव आहे तो आपल्याला सहजपणानं लक्षात येईल. ईश्वराशी असणारा भाव अंतःकरणातला दृढ झाला पाहिजे, पक्का झाला पाहिजे, वाढला पाहिजे. संशय मनात येताच कामा नये. असं सगळं जे की आहे ते सगळं आपल्याला या ह्याच्यात शिकायचं आहे. एका अर्थाने अगदी असे सगळे विकल्परहित म्हणजे मनामध्ये संशय न निर्माण होता भगवंताचा भाव वाढला पाहिजे आणि तो अविचल म्हणजे स्थिर राहिला पाहिजे. मनात भाव निर्माण होतो पण तो टिकतो असं नाही. त्यामुळे तो निर्माण पण झाला पाहिजे, वाढला पण पाहिजे आणि टिकला पण पाहिजे. अशा सगळ्याला
भक्ती असं म्हणायचं. आता हे सगळं कशामुळे होतं तर एक त्याच्यावरती आपला असणारा दृढ विश्वास, त्यालाच दृढ भक्ती, दृढनिष्ठा काही येतो शब्द. एकदा का हे असं जमलं त्याचं आणि आपलं नातं जुळलं की मग आपल्याला त्याच्या सान्निध्याची आवड लागते. आपोआप पाय आपले वळतातच. हा तर अनुभव आपला आहेच की पुन्हा तो ग्रंथ वाचावासा वाटतो, ते स्तोत्र म्हणावंसं वाटतं, प्रार्थना करावीशी वाटते. आज झालं नाही विष्णू सहस्रनाम म्हणून तो कोणीतरी मनाला आपल्याला वाटतं आज बसून झालं नाही म्हणून, आणि मग आपण ते करतो. असं त्या भगवंताच्या स्मरणामुळे त्याचं सान्निध्य आपल्याला लाभावं असा आपला प्रयत्न असतो, अशी आपल्याला आवड निर्माण होते. एकदा ते सान्निध्य आपल्याला भगवंताचं सापडलं की तदाकारता त्याला म्हणतात, तदाकारता निर्माण होते. म्हणजे जे आहे ना तो मीच आहे, सोहम, तो सोहमचा अर्थ आपल्याला उलगडायला लागतात. मग आपल्या मनात असं येते, आपण प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी नावं आहेत, आपलं प्रत्येकाशी नातं वेगवेगळं आहे, हे बरोबर आहे. पण तरी देखील त्याच्यातला जो ईश्वराचा अंश आहे त्या अंशाशी आपल्याला ओळख होते, त्याला तदाकारता म्हणायचं. आणि त्याच्यामुळे आत्मीयता वाढते, सगळ्यांबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं. सारखं सारखं असा विषय आला ना की आपल्याला नाथांची आठवण होते. त्याचं कारण हेच आहे की नाथांना कोणी शत्रूच नव्हता, नाथांचं सगळ्यांवरती प्रेम होतं. ही जी तदाकारता ईश्वराच्या सान्निध्यामुळे, ईश्वराच्या स्मरणामुळे जी ही तदाकारता येणं म्हणजेच असं आहे की प्रत्येकाबद्दल प्रेमाचाच भाव मनामध्ये येणार. म्हणजे सगळ्यांमध्ये ईश्वर आहे ही संकल्पना पक्की दृढ झाली की कोणी शत्रूच उरणार नाही ना. त्यासाठी ह्या भक्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एका अर्थाने या ईश्वराबद्दलची जी विशेषण आपण नेहमी वापरतो, आता एक एक विचार केला, ईश्वर अनंत आहे. मग आता आपण काही अनंत नाही होत, आपण काही टिकणारे नाही आहोत, आपला हा देह असेपर्यंत आहे, पण तो अनंत आहे. आपल्यामध्ये असणारा ईश्वर अनंत आहे. मग हळूहळू आपल्याला कळेल की मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे ईश्वर आहे आणि तो ईश्वर अनंत आहे. देह मात्र टिकणारा नाही. मग देह टिकणारा नाही आणि देहामध्ये ईश्वर आहे आणि तो ईश्वर अनंत आहे, म्हणजे आपण आहोतच. म्हणजे मी म्हणजे देह नाही. अशा तऱ्हेनं ते आपल्याला नवविध भक्तीने एकीकडे परमार्थाकडे नेणार आहे आणि सहज आपल्याला कळेल हा ईश्वर अखंड आहे, अमृत आहे, किंवा आता म्हटलं तसं अनंत आहे, कधीच नाहीसा होणारा नाही. असं सगळं त्या ईश्वराचा विचार करताना आपल्या मनामध्ये भाव असले पाहिजे. आपोआपच आपल्याला जो एक भक्त स्वानंदात बुडून जातो म्हणतात ना, तसं त्या ईश्वराच्या सान्निध्यामुळे, ईश्वराच्या स्मरणामुळे आपण एक आनंदाचा अनुभव घेतो. भक्त असा डुंबतो त्या आनंदामध्ये. आपण पाहतो ना की अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की त्या भक्तीमध्ये जसं मीरेच्या बाबतीत सांगतात की ती भजनामध्ये इतकी तल्लीन होऊन जाते आणि इतकी ती नृत्य करायला जाते की तिला भानच हरपतं. असं जे काही दृश्य आपण बघतो त्याचं म्हणजे भक्तीमध्ये भक्त डुंबून जाणं, अशा प्रकारचा जो अनुभव आहे तो आपल्याला अनुभव याच्यामध्ये मिळतो. मग आता असा जर स्वानंदाचा अनुभव आपल्याला मिळणार असेल, आपल्याला हा अनुभव मिळायला नेमकं अडचण काय येते? आता हे सगळं आपण इतरांचं ऐकतो, संत आनंदात डुंबतात, संतांना आनंद होतो, संतांना काय कुठली काही अडचणच नाही, कष्टच नाही. ती बिचारी जनाबाई दळायला बसली की भगवंत येतो, नाथांच्या घरी भगवंत पाणी भरायला येतो, असं सगळं आपण ऐकतो. मग तुमचं आमचं असं का नाही होत, असा प्रश्न आपल्याला येईल. याचं कारण आपल्या अडचणीत येणारं आपलं मन. म्हणून ते सांगितलं की पहिलं काय तर मनातला संशय दूर करायचा. आपल्याला असा अनुभव येण्यासाठी आपल्या मनाला पण तिथे चांगलं जोडून ठेवलं पाहिजे. ते मन तिथे जुळलं की तो आनंदाचा अनुभव आपल्याला पण येईल. आपण प्रपंचातून निवृत्त व्हायला हवं, दृश्य जगातून निवृत्त व्हायला हवं. त्या दृश्य जगातून निवृत्त होता येत नाही आहे, प्रपंचातून निवृत्त होता येत नाही, या अडचणी दूर करता येत नाही. मन चंचल आहे, मन सारखं दुसरीकडे धावतं आहे, म्हणून आपल्याला अनुभव येते. आपल्या ज्या संतांची आपण उदाहरणं घेतो आहे त्यांचं मन असं ईश्वराला चिकटून राहिलेलं आहे की त्यांना या कुठल्या बाकीच्या अडचणी येतच नाही. त्यामुळे कुठलाही प्रकार जरी भक्तीचा घेतला तरी तो भगवंताशी आपल्याला घेऊन जाणार आहे. आपलं असं होतं की आपल्याला एक मर्यादित स्थळ असतं, मर्यादित कालावधी असतो. म्हणजे कसं आपण आधीचा भूतकाळाचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, आत्ताचा करतो, स्थळाचा विचार करतो, आपल्या घराचा, आपल्या शहराचा, आपल्या देशाचा, असं स्थळकाळाचा विचार आपल्याला येतो. किंवा आपल्या काही इच्छा असतात, आपल्या वृत्ती असतात, हे सगळं जे की आहे त्याच्या मर्यादेत आपण वागतो. आपलं जे आचरण आहे ते सगळं स्थळ, काल, कामना या सगळ्याच्या मर्यादेत आहे.
आपण ज्या भक्ताचा म्हणजे भगवंताच्या भक्ताचा विचार करतो आहे तो काय आहे, त्याला ह्या स्थळ काल वासना कामना याची काही मर्यादा नाही. त्याला एकच सगळं जे काय आहे ते भगवंतमय. आणि त्यामुळे तो भगवंताला त्याला शरणागती म्हणतात. तो इतका शरण गेलेला आहे की त्याला हे स्थळ कालाचं कशाचं बंधन येत नाही. अशी जी प्रगती म्हणजे सामान्य तुमच्या आमच्यापासून ते अशा भक्तापर्यंतची जी प्रगती आहे ती या नवविधा भक्तीच्या मार्गानं समर्थ आपली करून देणार आहे. की हे सगळं अशा पद्धतीने कुठल्याही मार्गाने गेलात तरी तुम्ही सामान्य स्थळ कालाच्या विचारांच्या वासनेच्या कामनेच्या बंधनात अडकणारे तुम्ही कसे होऊन जाल तर भगवतमय होऊन जाल अशा प्रकारची होईल. म्हणजे मग असे म्हटलं तशी की असं घाबरटपणा नाही आहे, निर्बलता नाही आहे, दुबळेपणा नाही आहे. आणि असा जो भक्त आहे तो भक्त शरणागत झाला असला तरी त्याचा दुबळेपणा नाही आहे, निशंक मनानं आणि तो भगवंतमय झालेला आपल्याला येईल. एका अर्थानं आपल्यामधले दोष, आपल्यामधली न्यूनता, आपल्यामध्ये असणारं जे की अज्ञान हे सगळं बाजूला केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आता भगवंतच जर आपण आहोत तर हे राहीलच कुठून, मग दोष येईलच कुठून, मग अज्ञान येईलच कुठून. अशा प्रकारची एक उच्च अशी भावना याच्यात दाखवलेली आहे. आता हे असं जेव्हा असतं तेव्हा आपोआपच अहंकार विरून जातो. इतकी जेव्हा प्रगती होते सामान्य माणसाची भक्तापर्यंत शरणागतीपर्यंत प्रगती होते, अजिबात मनामध्ये शंका राहत नाही, अजिबात मनामध्ये भीती वाटत नाही. असं जेव्हा घडतं त्यावेळेला अहंकार येतच नाही, अज्ञान राहतच नाही. अशी प्रगती व्हायला हवी. म्हणजे स्वतःचं जे मी पण आहे तर काही उरतच नाही असं झालं. असं वागणं होण्यासाठी छान त्यांनी वर्णन केलं आहे की सगळ्या प्रकारच्या कामनांची निवृत्ती झाली की मग हा अनुभव आपल्याला येतो. दुसरं होतं आपोआपच ज्ञानाचं तेज वाढतं. संतांच्या याच्याभोवती जे ज्ञान आपल्याला दिसतं त्याचं तेज वाढतं. कसं तर ती भगवंताची शरणागतीपर्यंत पोचलेली अवस्था असते म्हणतात. स्वाभाविकच भगवंताची कृपा झालेली ती शक्ती बरोबर त्यांच्यामध्ये दिसतेच आपल्याला. सगळं होतं, कामना संपून जातात, ज्ञान प्राप्त होतं, भगवंताची कृपा आपल्यावर होते, त्या कृपेची शक्ती आपल्याला कळते आणि एका अर्थाने ज्याला साक्षात्कार म्हणतात त्या साक्षात्काराची अनुभूती आपल्याला येते. ही सगळी प्रगती भक्तीच्या मार्गानं होते. आता खरं आपल्या लक्षात येईल की आत्मज्ञानाचा ग्रंथ भक्तीच्या मार्गानं आत्मज्ञान असं ते आपल्याला सांगणार आहे. चराचरामधला भगवंत आपल्याला कळायला हवा आहे, पण जाणारे मात्र भक्तीच्या मार्गाने आणि तो मार्ग मिळायला हवा असेल तर हे दिलं आहे. नेहमीची व्याख्या आहे, जो विभक्त नाही तो भक्त. भगवंतापासून जो वेगळा झालेलाच नाही त्याला भक्त म्हणायचं. आणि हे करण्यासाठी उपासना लागते. दोन प्रकारची उपासना आपल्याला करता येते. एक आहे भावनाप्रधान उपासना. म्हणजे काय, भगवंताच्या बद्दलचा अंतःकरणात जो भाव आहे, म्हणजे खरोखरच आपण दास्यभक्ती पाहणार आहोत तेव्हा आपल्याला कळेल की आपण जर भगवंतच आहोत तर आपल्याला थंडी लागते तशी त्या भगवंताला पण थंडी लागते. आपल्याला उकाड्याचा त्रास होतो तशी त्या देवाला पण उकाड्याचा त्रास होतो. असं वाटणं आणि तशी कृती करणं. दास्यभक्तीच्या वेळेला आपण अधिक त्याचा अभ्यास करू, पण असा अनेकदा आपल्याला अनुभव येतो. आमच्या शिवथरगळीमध्ये ओंकाराजींचं उदाहरण मी नेहमी देते. ओंकाराजी म्हणून शिवथरगळीमध्ये होत्या, अगदी अखेरपर्यंत होत्या. त्यांची इतकी त्या समर्थांवरती निष्ठा होती की त्या माझ्या वडिलांना सांगायच्या, छोटासा एक मला पंखा हवा आहे. आणि कधीच वडील त्यांनी म्हटलं की का कशाला असे प्रश्न विचारायचे नाही. आणि खरोखरच वडिलांनी एक दिवस महाडून जाताना एक छोटासा पंखा त्याला दिला आणि त्यांनी लावायला कुठे सांगितला, समर्थांच्या तिथे. तुम्ही समर्थाला उकडतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण पंख्याखाली राहतो, त्यांना नको. ही जी काही भावना आहे ना, माझ्यात परमेश्वर तसं परमेश्वरात मी, मला जे जे सगळं लागतं, मला जे सगळं छानपैकी सजवलेलं ताट जेवायला लागतं त्याला पण लागतं, मग त्याला दूध साखरेचाच का नैवेद्य असं नाही. अशा पद्धतीने जी काही भगवंताबद्दलचं प्रेम आहे तर ती भावनाप्रधान भक्ती. दोन प्रकारची भक्ती आपण म्हटलं की ही जी आहे ही भावनाप्रधान भक्ती झाली की असं अंतःकरणामधलं भगवंताबद्दलचं प्रेम व्यक्त करणं. अगदी सगुण मूर्तीमध्ये पण तो कसा आहे त्याला आता ती उदाहरणं दास्यभक्तीचीच आठवतात सारखी की साधं त्या रामाला रोजचे वस्त्र नेसवायचे असतात, पण रामाला वस्त्र नेसवताना सुद्धा अंतःकरणातला भाव असा आहे की तो राम म्हणजे माझं जणू काही एखादं नातवंडच आहे. आणि म्हणून नातवंडाला तो सोळं नेसवताना असं बोटमध्ये घालून गाठ मारतात आणि विचारते, घट्ट नाही ना. आता हा काय भाव आहे. ती तसं म्हटलं तर ती मूर्ती आहे, पाषाणाची मूर्ती आहे, पण तरी देखील अंतःकरणात भाव आहे तो रामराय आहे, तो माझा कोणीतरी आहे.
तर मला जसा त्रास होईल तसा त्याला पण होईल ना, तर त्याला नाही होता कामा. ही सगळी भावना प्रधान असणारी भक्ती आहे. त्याच्यामधली उपासना ही अशा पद्धतीची असते. दुसरी जी आहे ती ज्ञानप्रधान उपासना असते. ज्ञानप्रधान म्हणजे बुद्धिप्रधान. बुद्धीनं सगळं करायचं, बुद्धीनं समजायचं की सगळीकडे भगवंत आहेच आहे. मग त्याच्यासाठी वेगळी उपासनाचे द्रव्य मानसपूजेच्या आधाराने जे आपण करतो ती सगळी झाली बुद्धिप्रधान. त्याच्यासाठी उपासनेला काही साधन सामग्री लागत नाही, कशाचं काही आलंबन लागत नाही, काही लागत नाही. अंतःकरणातून आपोआपच सगळ्या गोष्टी सगळीकडे भगवतमयच आहे असं वाटणं, स्थिरचित्त ठेवणं, साधना करणं, भ्रूमध्यामध्ये ओंकाराचा, अशा सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो योगाच्या मार्फत त्याला म्हणायचं बुद्धिप्रधान भक्ती. हे दोन्ही प्रकारसुद्धा ह्या नवविध भक्तीमध्ये पण आपल्याला दिसतात. नारदांनी किंवा शांडिल्यांनी भक्तीची सूत्र सांगितलेली आहेत. नारदांनी पण भक्तिसूत्र आपल्याला सांगितले. त्याच्यातून त्यांनी शास्त्र आधार सांगितला. भक्ती हे शास्त्र कसं आहे ते सांगितलं. म्हणजे शास्त्र कसं असतं, शास्त्रामध्ये सूत्र असतात ना, कर्णवर्ग बरोबर भुजवर्ग आधी कोटीवर्ग, हे सूत्र झालं. त्यामुळे सूत्रामध्ये घातलं की ते कुणीही करू दे कधीही करू दे तेच उत्तर येणार. तसं त्यांनी भक्तीची सूत्र सांगितली नारदांनी आणि शांडिल्यांनी की या पद्धतीने गेला तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणारच होणार. त्यामुळे एक शास्त्र या दृष्टीने यांनी विचार केला. तुकोबारायांनी आपल्या तुकाराम महाराजांनी म्हटलं की भक्ती ती 16वरची पोळी अत्यंत कठीण आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. भक्ती सोपी नाही आहे, फार कठीण आहे. किती कठीण आहे तर 16वरची पोळी. आता 16वरची पोळी काढणं कठीणच आहे ना, शक्यच नाही आहे ना. तसं म्हणजे निवडी तो बरी विरुळा, आणि वरती म्हणतात असं आधी येतं शक्यच नाही आहे, आणि असं जर कोणी केलं तर तो भयंकर विरळ आहे, शक्य नाही, कोणीच असं करणार नाही, आणि केलं तर तो अत्यंत शूर आहे. तुकोबाराय एका ओळीमध्ये सगळ्या गोष्टी, एक तर अशक्य आहे म्हणून सांगतात की भक्ती ही अशक्य आहे, इतकी काही साधी नाही, 16वरची पोळी अत्यंत कठीण आहे. आणि मग त्यामुळे कुणालाच जमणार नाही, असं करणारा विरळच, म्हणजे अगदीच कोणीतरी अगदी हाताच्या बोटावर मोजणारा एखादा, आणि वरती म्हणतात त्याच्यासाठी शौर्य हवं तरच हे जमणार आहे. म्हणजे सामान्य पुरुषांना काही हा भक्तीचा अनुभव येणार नाही असं स्पष्ट तुकाराम महाराजांनी सांगून टाकलं. जो शूर आहे, बलवान आहे, म्हणजे इतका भक्तीच्या भक्ती त्याच्या अंतःकरणात आहे, त्याला कदाचित हा अनुभव एखाद्याला येऊ शकेल असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. समर्थांनी तर करुणाष्टकामध्ये भक्तीचं किती कठीण आहे याची कल्पना केली. ते स्वतःचा अनुभव सांगतात. समर्थ 12 वर्ष टाकळीला साधना करतायत आणि करुणाष्टकामध्ये आपला अनुभव सांगतात. अचपळ मन माझे नावरे आवरिता, किंवा चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. ते म्हणतात किती प्रयत्न करतो पण मन असं की चंचल आहे की नाहीच ते स्थिर होत आहे. सकल स्वजन माया तोडिता तोडवेना. आईला, घरादाराला, भावाला सगळ्याला सोडून मी इकडे आलो आहे, आणि मनात मात्र सारखा त्यांच्याबद्दलचा भाव येतो आहे की असं कसं झालं. आणि सकल स्वजन माया तोडिता तोडवे, त्यांची माया तुटत नाही आहे, सारखं स्मरण होत आहे. घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा, तुझ्यावरती विश्वास टाकून रामा मी इथे आलो खरा, पण सारखं माझं मन घडी घडी बिघडतं आहे, आणि असं वाटतं आपलं चुकलं तर काय, चुकतोय का काय, कशाला आपण इथे आलो. वर्ष 12 आहे, 12 वर्षाचा मुलगा याच्या मनात आलेले विचार आहेत, आणि म्हणून मी करुणा आहे बोलतो दीन वाचा. अत्यंत अशा दिनवाणीपणानं समर्थाने करुणाष्टकामध्ये रामरायाची प्रार्थना केली की माझा घडी घडी क्षणोक्षणी माझा विचार बदलतो आहे, मी चूक करतो आहे की काय असं मला वाटतं आहे, असं समर्थ पण म्हणतात. म्हणजे त्यावेळेला तो जो भक्तीचा दगड त्यांचा असा हलता होता का काय असं वाटेल असं होतं. आणि त्याच्यातून मग ती दृढभक्ती कशी झाली आणि रामराया सगळा करता करविता आहे अशी त्यांची भक्ती कशी वाढत गेली त्याचा अनुभव आपल्याला आहेच. भागवतात तर गंगेच्या फार सुंदर भागवतात कल्पना आहे. आपल्याला ती कल्पना समजून घ्यायलाच हवी. भागवतात अशी कल्पना केली आहे की भक्ती ही तरुण युवती आहे. कलियुगातलं वर्णन आहे. कलियुगामध्ये गंगेच्या काठी एक तरुणी आहे, तरुण आहे, युवती आहे, आणि तिचं नाव भक्ती. म्हणजे आपण कल्पना करा, कलियुगामध्ये भक्तीला एवढं मोठं महत्त्व आहे. पण झालं असं की तिला 2 पुत्र आहेत, आणि ते 2 पुत्र जे आहेत ते मात्र म्हातारे जर्जर वृद्ध झालेले आहेत. तरुण युवतीला 2 म्हातारे वृद्ध जर्जर झालेले पुत्र, त्यांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. आता आपल्याला ह्या दृष्टांताचा उलगडा होईल की ज्ञान वैराग्य जर नसेल तर त्या भक्तीला काही अर्थच नाही. ती तरुण युवती भक्ती रडतीये, आक्रोश करते भक्ती का, तर त्याचे ज्ञान वैराग्य मांडीवर 2 पुत्र आहेत, ते जर्जर झालेले आहेत,
असं भागवतामध्ये दृष्टांत दिला आहे. मग अशी आपण जी माऊलींची ओळी पाहिली की जे वैराग्याचे शिव न देखती विवेकाची भाषा नेणती. ज्यांना वैराग्य कळत नाही, ज्यांना विवेक कळत नाही, ते कैसेही पावती मज ईश्वरात आहे. ते काय त्या ईश्वराला कळणार, ईश्वराला समजून घेणार, त्याला ईश्वर कळणारच नाही. विवेक वैराग्य ज्याला नाही तसं आहे. हे ज्ञान आणि वैराग्य हे दोघंजणं जर नसतील, म्हणजे असे वृद्ध झालेले जर्जर झालेले असतील, तर त्यांना भक्ती कळणारच नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे भक्ती सोपी आहे असं जर कोणाला वाटत असेल तर या सगळ्या विवेचनावर आपल्या लक्षात येईल की भक्ती ही काही साधी गोष्ट नाही आहे. पण तरी देखील असं असलं तरीसुद्धा ज्ञानाच्या कर्माच्या साठी या भक्तीच्या माध्यमातूनच जावं लागतं आणि भक्तीच्या माध्यमातूनच हे आपल्याला प्राप्त होतं. समर्थांच्या पद्धतीप्रमाणे समर्थांनी या समासात सुद्धा पहिला श्लोक जो आहे तो गणेशाला वंदन केला आहे, शारदेला वंदन केलं आहे, सद्गुरूला वंदन केलं आहे आणि पहिल्या 3 ओव्यांमध्ये पुन्हा एकदा जणू काही आता खऱ्या अर्थानं ग्रंथातला एक महत्त्वाचा विषय आपण सुरू करतो आहे म्हणून या तिघांचा आशीर्वाद त्यांनी घेतला आहे. मग अशी म्हटलं तसं श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम हा श्लोक पण दिला आहे. त्या श्लोकाचा सविस्तर अर्थ पण आपल्याला सांगितला आहे. आणि मग काय वाचावं, किती श्रवण करायचं आहे ना, त्यामुळे काय काय श्रवण करावं, कसं करावं याची भली मोठी यादी दिली. ती समर्थांची खासियत आहे. आपण आता 3ऱ्या दशकाचा अभ्यास करताना ही गोष्ट पाहिली की एखादा मुद्दा पटवून द्यायचा, साधा आध्यात्मिक ताप सांगायचा आहे तर ही मोठी यादी त्यांनी आपल्याला दिली. अधिभौतिक ताप सांगायचा आहे, ही मोठी यादी त्यांनी आपल्याला दिली. तर तशा पद्धतीने आता पण ते आपल्याला श्रवणाचं महत्त्व सांगणार आणि श्रवण काय करावं, किती करावं, कसं करावं याची पण यादी देणार. आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की दासबंध दासबोधामध्ये 4 श्रवणाचे समास आपल्याला अभ्यासायचे. आता ही सुरुवात आहे नवविधा भक्तीतलं पहिलं श्रवण भक्ती आपण अभ्यासणार आहोत, बरोबर आहे. पण पुढे 7व्या दशकामध्ये 8वा आणि 9वा दोन्ही समास श्रवण निरूपणाचा आहे आणि नंतर 17व्या दशकात सुद्धा एक 3रा समास श्रवणाचा आहे. इतकं श्रवणाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला पहिल्या या श्रवण समासामध्येच कळून चुकणार आहे. त्या काळातल्या काही दृष्टांताचं हे दिलंच आहे आपल्याला त्यांनी. जसं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे उपासक असतात. एक शाक्त असतात म्हणजे शक्तीचे उपासक असतात. आता हे जे शक्तीचे उपासक आहेत त्यांना काही अघोरी विद्या पण येतात. तर या अशा पण सगळ्या माहिती पाहिजे आपल्याला. आपण करायला जायचं नाही आहे. पण जसं आपल्याला माहिती आहे ना की रजोगुण आणि तमोगुण, अर्जुन म्हणाला मला कशाला सांगतोस भगवंता, तुला माहिती आहे की मी सत्वगुणी आहे आणि अर्जुनाला माहिती आहे की मी याच मार्गाने जाणार आहे, तरी एवढं रजोगुण तमोगुणाचं वर्णन का करतो आहेस. तर तेव्हा माऊलींनी पण उत्तर दिलं की असं आहे की साठा जमिनीखाली आहे आणि त्याच्यावर पिशाच्य बसलेले आहे, त्या पिशाच्याला बाजूला करावं लागतं मग साठा मिळतो. तसं आहे की रजतम आहे त्यांना बाजूला केलं तर सत्व कळतं, त्यामुळे ते कळलं पाहिजे. त्या अर्थाने आपल्याला काही गोष्टी अशा पण या समासामध्ये की ज्या आपल्या काही याच्या नाही आहेत, आपल्या आड पण येणाऱ्या नाही आहेत, त्याची काही आपल्याला आवश्यकता पण नाही आहे. तर असं भूतं खेतं अघोरी विद्या असणारे अशा प्रकारच्या गोष्टी त्या आपण ऐकाव्यात, वाचाव्यात, बाजूला कराव्यात. आता आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण असं म्हणतो ना की आपल्याला नको आहे पण तरीसुद्धा कशी फसवणूक होते हे माहिती पाहिजे म्हणून तो व्हिडिओ पाहावा. आपण काही त्या फंदात पडणार नाही आहोत, आपण घेणारच नाही आहोत. आपल्याकडे जो नंबर सेव्ह केलेला नाही तो फोन आपण घेत नाही असं आपण स्वतःला बजावला आहे. पण तरी देखील आपली फसगत व्हायची शक्यता आहे म्हणून माहिती पाहिजे. कशा पद्धतीने फसवलं जातं हे माहिती होण्यासाठी आपण ते असे आलेले व्हिडिओ बघतो, नाहीतर आपण त्या मार्गाला जाणारच नाही आहोत. अगदी बरोबर आहे. पण तरी होते ना फसगत शहाण्या माणसाची सुद्धा, त्याच्यासाठी माहिती असलं पाहिजे असा अर्थ आपल्याला घेता येईल. खेचरी, भृगुटी, त्याच्या असणाऱ्या मुद्रा, अनेक मुद्रा ह्या असे सगळी वर्णनं केली आहे. या सगळ्याची काही खरं म्हणजे आपल्याला आवश्यकता नाही, पण माहितीसाठी म्हणून त्याने आपल्याला दिले. साधारणपणे जपी तपी तामसयोगी, नाना निग्रह हटयोगी किंवा पुढल्या सगळे नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने. तर ह्या सगळ्याचं वर्णन का केलं आहे तर त्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला सगळे प्रकार माहिती असायला हवे म्हणून त्यांनी गणेश शारदेचं सद्गुरूचं स्तवन केलं. पण ह्या नाही आपल्याला अनावश्यक असणाऱ्या गोष्टी पण आपल्याला सांगितलं. एकीकडे समर्थांनी श्रोत्यांचं कौतुक पूर्वीच केलेलं आहे, श्रोत्यांचं स्तवन केलं आहे, जगदीश मूर्ती म्हटलं आहे. त्यामुळे श्रोत्यांबद्दल अत्यंत आदराचा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आपल्याकडे मात्र त्यांनी असं पण घेतलं आहे की मी कसं आहे तर मी बुद्धिहीन अल्पमती आहे. स्वतः श्रोते कसे तर जगदीश मूर्ती,
तुम्ही आम्ही काय तर श्रोते ना आपण, त्यावेळी श्रवण करणारेच आहे. असा श्रोत्यांबद्दलचा भाव मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे आपोआप काय होत आहे, समर्थ स्वतःच म्हणतात की अशा ह्यांच्यापुढे मी तुम्हाला सलगी करून सांगतो आहे. खरं म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती आहे तरी पण मी सांगतो आहे, असं कमीपण आपल्याकडे येऊन ते सांगतात. एका अर्थाने परमार्थ साधनेतली ही प्रगती जी आहे ती मनाला थोडी स्थिर करण्यासाठी श्रवणाची ना एक तपश्चर्या असते. जसं असतं ना की आपण एकच गोष्ट नियमाने नेमाने करत असतो तर त्याचा उपयोग आपल्याला होतो, असा अनुभव आपण सगळेजण अनेकदा एकमेकाला सांगतो. त्यामुळे श्रवणाचा जो हा विचार आहे ना तो एका अर्थाने तपश्चर्याचा भाग आहे की रोज एखाद्या जागी बसून एखादा जप त्याच वेळेला करणं, हे जर आपण खरंच केलं तर त्याचा जो काही उपयोग होतो, त्याचा फायदा होतो, ते अनेक मंडळी आपल्याला सांगतात. आणि त्यासाठी श्रवणाचा विचार म्हणजे आपल्याला केला आहे. श्रवणाच्या केलं तर काय आणि नाही केलं तर काय, असं दोन्ही गोष्टी समर्थ सांगतात. ते म्हणतात श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. हे मग सांगितलं तुटे संशयाचे मुळे कसरा, अगदी लगेचच मनातला संशय दूर होतो, श्रवण केल्याचं फळ मिळतं. पण लगेच आपल्या श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होय अपहार स्वैत विषय. लगेच दुसऱ्या बाजू दणका देतात की श्रवणाचा अनादर केला, ऐकलंच नाही कोणाचं, वाचलंच नाहीत ग्रंथ, संत काय सांगतात ते पाहिलंच नाही, अनादर केला, श्रवणाचा अनादर. आणि अनादर करण्याचं कारण तरी काय आहे, केवळ आळस. आळसे करी जो नर, त्याला त्यातलं कळलेलं नाही आहे किंवा त्यातलं माहिती नाही आहे किंवा ते आवडलं नाही असं नाही, केवळ आळसाने जो माणूस असं करतो, श्रवणाचा अनादर करतो, आळसे करी जो नर त्याचा होय अपहार स्वहित विषय, त्याचं स्वतःचंच अकल्याण होतं. त्यामुळे आपलं जर कल्याण व्हायला हवं असेल तर आपण श्रवणाचा अनादर करता कामा नाही आहे. आपण ग्रंथ वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, असं ते आपल्याला सांगतात. असं जमलं संतांचं एक असतं की संतांची एकरूपता कुठे असते तर ते सांगतात चित्ते वाची, म्हणजे आपल्या मनात जे असतं तेच ते वाणीनं सांगतात आणि तशी ते कृती करतात. याला संतांचं एकरूपता म्हणतात. हे सगळं जमावं ह्याच्यासाठी श्रवण आहे की जे ऐकलं आहे ते आपल्याला चिंतन मनन करायचं आणि तसं आपण त्याचं आचरण पण करायचं. हे सगळं आपल्याला जमलं पाहिजे. नेहमी आपण श्रवण शब्द आला की आपल्याला दोन कान आहेत ना, मग आपल्याला नेहमीच असतं की एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडायचं, म्हणजे सगळं काही आपण ठेवायचं नाही. मग बिरबलाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती का ऐकायची तर आपल्याला कसं ऐकायचं आहे, इथलं जे श्रवण आहे ते कसं करायचं आहे ते कळण्यासाठी. बिरबल बादशाहाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की सारखा बादशाह त्या बिरबलाला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून एक दिवस बादशहाने आयडिया केली आणि छानपैकी एका चांगल्या मूर्तिकाराकडून 3 मूर्ती घडवून आणल्या. इतक्या हुबेहूब, काहीही फरक नाही, रंग रूप दिसलं, डोळ्यातले भाव सगळं सारखं. आणि बादशहाने बिरबलाला सांगितलं या 3 मूर्तीतला फरक काय आहे. आता बिरबल पण हुशार आहे, त्याला माहिती आहे की ज्या अर्थी असा प्रश्न आहे त्या अर्थी बारीकशी काहीतरी ठेवलेली आहे खूण, काय असेल. आणि मग बिरबलाने विचार केला, बुद्धिमान आहे तो, बुद्धीपणाला लावली आणि म्हणाला मला कळला आहे फरक काय आहे. आणा म्हणाला बारीक एक तार आणा, मी सांगतो काय फरक. आणि मग बारीक तार आणली, पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घातली, ती आली ह्या कानातून बाहेर. दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती तोंडातून बाहेर आली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती बाहेर आलीच नाही. आणि मग बिरबलाने सांगितलं बादशाह माणसांचे 3 प्रकार आहेत. काही माणसं अशी असतात ऐकतात सोडून देतात, काही माणसं अशी असतात ऐकतात बडबड करून घालवतात, आणि काहीच माणसं अशी असतात ऐकतात ते मनात साठवतात. श्रवणाची भक्ती करणाऱ्या मंडळींनी 3ऱ्या प्रकारात राहायचं आहे. ऐकायचं आणि त्यातलं जे आवश्यक आहे ते मनामध्ये साठवायचं. जेणे होय उपरती अवगुण पालटते. असं जे आपण मनात साठवलेलं आहे त्या साठवलेल्याने आपले अवगुण कमी होतात. जेणे होय उपरती अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती. आणि मग आपण अधोगतीला न जाता प्रगतीपथावर येतो. ग्रंथांचा हा उपाय, याला ग्रंथ असं म्हणतात की अशा प्रकारे अधोगतीकडे जाणारे आपण प्रगतीकडे येणार असतो. त्याच्यासाठी ग्रंथांचं श्रवण करायचं असं आपल्याला सांगतात. हा एक पारमार्थिक आनंद आहे. ग्रंथ श्रवणाचा, सद्ग्रंथांच्या श्रवणाचा आनंद हा एक वेगळाच असतो. पारमार्थिक लाभ त्याच्यातून होतो. समर्थ म्हणतात ही काही करमणूक नाही आहे, आपलं थोड्या पोळ्यापुरती मजा
म्हणून काही श्रवण करायचं नाही. ते आपलं नाटक सिनेमाला ठीक आहे हो, तिथे आपण ऐकलं नाही लक्षात राहिलं ते काही बिघडत नाही. हे मनात साठवायचं आहे. त्यामुळे समर्थ सांगतात ही करमणूक नाही आहे, ही मनाला दृढ भक्तिभाव अंतःकरणात साठवण्यासाठी करायची गोष्ट आहे. त्यामुळे परमार्थासाठी जे श्रवण करायचं आहे ते जे खरं श्रवण आहे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी त्या अनंत असणाऱ्या भगवंताची उपासना आपल्याला करायची आहे. मग सांगितलं आपण की विवेक वैराग्य असायला हवं. हळूहळू श्रवणाने तुमच्या आमच्या सामान्य बद्ध असणारे कसे मुमुक्ष होतील, मुमुक्षाचे साधक होतील, साधकाचे सिद्ध होते, ही सगळी अशी प्रगती आपली व्हायला लागेल. नाथांनी पण 2 प्रकारचं श्रवण आपल्याला सांगितलं. ते म्हणतात श्रवण जर केलं ना तर पहिलं काय होतं तर आपलं चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध होतं म्हणजे काय होतं तर आपल्या आपलं काय माणसाचं मन कसं असतं, माणसाचं मन आहे पटकन आधी वाईट विचार मनामध्ये येतो. आणि नाथ सांगतात भक्तीचा फायदा काय होतो तर मन म्हणजे चित्त आपलं शुद्ध होतं. आता याचा अर्थ काय, मग आपण आपली परीक्षा कशी घ्यायची, आपली परीक्षा अशी घ्यायची की एखाद्या प्रसंगी आपल्या मनात वाईट विचार आला तर अजून आपली भक्ती पुरेशी नाही झाली. वाईट विचार मनात आला की गडबडलं. चित्त शुद्ध, नाथ सांगतात भक्तीनं चित्त शुद्ध होतं. मग भक्तीला चित्त शुद्ध होतं म्हणजे चित्तामध्ये वाईट विचार येता का म्हणे. नेहमीचा आपला व्यवहारातला अनुभव असतो. आपण शहरात राहतो, आपली घरातली पुरुष मंडळी किंवा आपल्या काय सुनामुली कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. संध्याकाळची त्यांची वेळ ठरलेली असते घरी येण्याची. त्या वेळेला थोडा जरा जास्त उशीर झाला तर आपली मनाची तगमग होते ना, काय वेळ झालं, अजून गाडी आली, कधी येत नाही, मला फोन करते वेळेवर, आज फोन नाही आला, का तगमग होते. इथे भक्तीची परीक्षा आपण घ्यायची की माझ्या मनाचा अंतःकरणात भाव आहे, काही नाही भगवंत आहे, येईल, कोणीतरी भेटलं असेल वाटेत मैत्रीण, येईल, असा भाव मनात आला पाहिजे. आपली स्वतःची परीक्षा आपल्यालाच घेता येतं. नाथचं सांगतात की भक्तीनं चित्त शुद्ध होतं. तर आपलं चित्त शुद्ध आहे का आपल्या मनात अजून किलबिश आहे, आपल्या मनात अजून संशय आहे, आपल्या मनात अजून भय आहे. ते भय आपलं दूर झालं पाहिजे. भक्तीनं मनातलं भय दूर झालं पाहिजे, मनातल्या चिंता दूर झाल्या पाहिजे आणि अंतःकरणामध्ये भगवत भाव आला पाहिजे. ही आपली परीक्षा आहे. दुसरं म्हणतात नंतरचा एकदा जी आधी पहिलं चित्त आपलं असं शुद्ध झालं पाहिजे. आणि दुसरी नाथ पायरी सांगतात ती थोडी अवघडच पायरी आहे, उंच आहे म्हणूया, त्या पायरीवर चढायला जरा त्रास आहे. हे सुद्धा कठीणच आहे, चित्त शुद्ध होणं ही पण पायरी चढायला कठीणच आहे. पण ती झाली की नाथ दुसरी पायरी सांगतात जीवब्रह्माचं ऐक्य होतं. म्हणजे खरं ती दुसरी पायरी आता आपल्या लक्षात येईल की ती उंच नाही आहे. पहिल्या पायरीवर चढलं तर दुसरी पटकन मिळणार आहे. एकदा चित्त आपलं शुद्ध झालं की जीवब्रह्माचं ऐक्य व्हायला वेळ किती लागणार आहे. त्या जीवब्रह्माचं ऐक्य झाल्यावरच खरं म्हणजे आपलं चित्त शुद्ध होतं असं पण आपल्या लक्षात येईल. त्यामुळे दुसरी पायरी उंच असं जरी वाटलं तरी प्रत्यक्षात असं आहे की पहिली पायरी ज्याला चढता आली त्याला दुसरी पायरी सहजपणाने चढता येईल असा त्याचा अर्थ आहे. आता आपण काय श्रवण करावं, कसं श्रवण करावं याचं पाहिलं तर खूप मोठी यादी या समासामध्ये समर्थाने द्यायला. मग असे जसं म्हटलं त्या काय खेचरी, भोचरी, चाचरी, अगोचरी अशा प्रकारच्या सगळ्या दृष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, नाना मुद्रा दिलेल्या आहेत. तर त्याचा जसा अभ्यास करायचा तशी 84 आसनं आहेत. आता योगशिक्षक आहेत समोर, त्यामुळे आसनांचा विचार केला तर त्यांना सगळं माहिती आहे. तर सिद्धासनापर्यंत जायचं तर 84 आसनांचा विचार करायचा. एवढं कसं सगळं शक्य नाही आहे. आपल्या वेळेमध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे आपण ते बसवतो, पण माहिती आपल्याला सगळी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. नाना लेखणी म्हटलं आहे की काही चिन्ह असतात, त्या चिन्हांचा पण आपला अभ्यास असला पाहिजे. आपण आता म्हणतो ना की निरनिराळ्या मुद्रा असतात, काय डायबेटीस असेल तर काय मुद्रा करा, हार्टचा काही प्रॉब्लेम असेल तर काय मुद्रा करा, नेमकं ब्लड प्रेशर कमी हवं असेल तर काय मुद्रा करा, अशा कितीतरी मुद्रांचा अभ्यास होतो. ह्या सगळ्या कदाचित शब्द वेगळे असतील पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. श्रवणाचा अर्थ काय आहे तर सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. 9 खंड आहे, ते सगळे खंड आपल्याला माहिती पाहिजे. मग त्याची नावं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. 9 खंड कोणते, आता आपण जेव्हा जगाचा नकाशा करतो आपल्याला पटकन सगळे देश कळते, आपल्याला काही 9 खंड कळणार नाही, पण ह्या सगळ्या 9 खंडांची नावं दिलेली आहेत ती आपल्याला पाहिजे. 14 भुवन आहेत, 7 पाताळ आहेत, 7 स्वर्ग आहेत, सगळ्याची यादी आपल्याला दिलेली आहे. 34 ओव्यांचा समास आहे, पण सगळ्या याद्या आपल्याला देते. याद्या सांगण्यामध्ये काहीच उपयोग नाही आहे, कारण ते सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण समर्थ आपल्याला सांगतात ह्या सगळ्याची आपल्याला माहिती पाहिजे.
8 दिशा दिलेल्या आहेत. आता 8 दिशा आपल्याला कळतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कळतं आणि आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य पण कळतं. या 8 दिशांचे जे दिक्पाल आहेत त्यांची पण नावं दिली. जसं आपण सहज व्यवहारात पाहतो, दक्षिणेला तोंड करून झोपू दक्षिणेला पाय करून झोपू नका असं आपल्याला आपण कधी विचारलं नाही का. पण मग आपल्याला इथे कळलं की ती यमदेवाची दिशा आहे, त्यामुळे तिकडे पाय करून नाही झोपायचं, त्याचा सन्मान करायचा, त्यामुळे त्याच्याकडे पाय करून नाही झोपायचं. अशा प्रकारच्या ज्या प्रथा पडतात त्या प्रथांसाठी आपल्याला या सगळ्या यादीचा उपयोग होतो. तर माहिती पाहिजे, श्रवण करायचं म्हणजे माहिती पाहिजे की 8 दिशा कोणत्या, 8 दिशांचे दिक्पाल कोण आहेत, प्रमुख कोण आहेत हे माहिती पाहिजे. गंधर्व किंवा जे काही देवांच्याकडे असणारे, म्हणजे देवांचा राजा जसा इंद्र एवढं आपल्याला माहिती आहे, तसं देवांकडे पण गवई आहे, त्यांना गंधर्व म्हणायचं. किंवा देवांचं एक सहाय्यक आहे, त्याला विद्याधर म्हणायचं. किंवा देवांकडे कुबेर आहे, म्हणजे संपत्ती सगळा हिशोब ठेवणार आहे, तो यक्ष आहे. किंवा देवांकडे कनिष्ठ प्रकारची पण मंडळी आहे, त्याला किन्नर म्हणायचं. सगळं तिथे पण देवलोक जरी झाला आणि आपला भूलोक झाला तरी भूलोकामध्ये वर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या देवलोकांमध्ये पण आहे. अगदी संगीत तज्ज्ञ असणाऱ्या गंधर्वाला साथ करायला तो तुंबर पण आहे. असं सगळ्या प्रकारच्या गोष्टी माहिती पाहिजे, एवढ्यापुरतंच त्यांनी आपल्याला यादी याच्यात दिलेलं आहे. मग म्हणतात 8 अप्सरा आहे. आता त्याची काय आपल्याला गरज आहे का, आपण तरी दिले, उर्वशी आहे, रंभा आहे, मेनका आहे, यादी सगळी देऊन झालेली आहे. 8 नायिका आहे. म्हणजे पूर्वी संस्कृत नाटकं होती ना, त्याच्यामध्ये त्या नायिकांना अशी नावं दिली, अभिसारिका, असे योगिनी, तारका, विप्रगल्भ, त्या अशा 8 नायिका दिल्या. आता हे सगळं देण्यामागचा समर्थांचा उद्देश मी आपल्याला सांगितला की केवळ आपल्याला इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतो तेवढी असण्यासाठी काय वाचावं, किती वाचावं, कसं वाचावं, तर जे समोर येईल ते वाचावं. एखाद्याला वाचनाची आवड आहे त्याचं वर्णन करताना आपण ऐकतो, पूर्वी ना किराणा मालाचे जिन्नस कागदाच्या पुडीत यायचे आणि मग त्या कागदाच्या पुडीतला तो कागद पण वाचून काढायचा, इतकी वाचनाची आवड आहे असं त्या वाचनाची आवड असणाऱ्याचं वर्णन केलं जायचं की जिन्नस येतात, त्या जिन्नसाचा जो कागद आहे तो पण वाचून काढायचा. तर अशा प्रकारचं काय वाचावं, किती वाचावं याचं वर्णन दिलं आहे. अगदी आपल्या भगवंताच्या 8 पत्न्या त्यांची पण नावं दिली आहेत. 14 विद्या, 64 कला त्याची पण नावं दिली आहेत. वेदांची नावं दिली आहेत. वेदांच्या जी काही महावाक्य आहेत प्रत्येक वेदाची ती पण आपल्याला त्यांनी सांगितले आहेत. 4 वेदांचे 4 उपवेद आहेत, ते उपवेद पण सांगितले आहेत. वेदांग पण सांगितले आहेत. खूप मोठी यादी समर्थाने आपल्याला दिली आणि त्या सगळ्या यादीचा अर्थ एवढाच आहे की हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. अष्टमहासिद्धी दिलेल्या आहेत की हे सगळं जमलं तर ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या काय आहेत त्या पण आपल्याला दिलेल्या आहेत. इतक्या सगळ्या गोष्टी सांगत आहेत आणि मग पुढे म्हणतात हळूहळू ते नेणारच आहेत आपल्याला त्या बाजूला की हा देह म्हणजे काय आहे. त्या स्थूल देह आपल्याला कळतो, सूक्ष्म देह वासनांचा आहे तो म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय, महाकारण देह म्हणजे काय, मग या पिंडासारखे ब्रह्मांडाचे पण 4 देह त्यांची नावं काय, या सगळ्यांकडे पण आपल्याला ते घेऊन जाणार आहे. पुढे संबंध दासबोधामध्ये या सगळ्याचा अभ्यास पण करायचा असल्यामुळे आत्ता त्यांनी या विषयांची ओळख आपल्याला दिली. 18 पुराणं सांगितले. आता 18 पुराणं, त्यांची नावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला दिली. खरी गरज आहे का असं मनात विचार की हे सगळं इन्फॉर्मेशन काय करायची आपल्याला, पण माहिती पाहिजे. श्रवण करायचं म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. पण 3ऱ्या दशकानंतर या भक्तीचा सगळा विचार करताना आणि श्रवणाचा विचार करताना ते आपल्या सगळं भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, संकटी पावे भाविकांना रक्षित असे, हा विश्वास मात्र ते आपल्याला देणार आहे. मग अशी मी आपल्याला म्हटलं की आपण निशंक असलं पाहिजे, निर्भय असलं पाहिजे, आपल्याजवळ हिंमत असली पाहिजे, आपण दुबळे असता कामा नये. भगवंताचा भक्त दुबळा कधीच नसतो असं जरी म्हटलं असतं तरी इथे मात्र सांगतायत की तो भगवंत कसा आहे, तर तो तुमच्या माझ्यामध्ये असणाऱ्या भावाचा भुकेला आहे आणि तुमच्या मनात असणारा भाव त्याला कळतो, स्वाभाविकच आहे. तो एकदा त्याला कळला की मग तो काय करतो, भगवंत भावाचा भुकेला, भावाकडे कोण भुलं लागतो, बोलतो, आपल्या भक्तीला तो बोलतो आणि संकटी पावे भाविकाला लक्षात असेल आणि तो धावून येतोच. तो म्हणू दे असं द्रौपदीला की तू हाक मारल्यावर मी आलो, तू हाकच मारायला वेळ लावलास, पण जणू काही तो त्या द्रौपदीच्या हाकेची वाटच बघत होता, कधी मला हाका मारते. अशा प्रकारे भक्ताच्या हाकेला धावून येणारा असा हा भगवंत आहे. त्याला फक्त आपल्या अंतःकरणातला भाव हवा आहे, बाकी काही नको आहे. साधकांनी एवढं लक्षात घ्यायचं की भक्तीच्या मार्गाने जावं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावीचे तो स्वभाव आहे. तो श्रीहरी त्याचा स्वभावच आहे तुम्हा आम्हाला सहजपणानं पावण्याचा.
त्यामुळे काळजीच करायचं कारण नाही, आपण त्या मार्गाने भक्तीच्या मार्गाने जावं असं ते आपल्याला सांगतात. परीक्षित राजाला भागवत सांगितलं ते सुद्धा केवळ यासाठी भक्तीच्या माध्यमातून केलं. किंवा खरं तर असं झालं होतं की परीक्षित हा उत्तरेचा अभिमन्यूचा मुलगा आहे आणि त्याला म्हणजे शुकाचार्यांच्या मुखातून ते जे काही भागवत त्यांनी ऐकलं त्या केवळ भागवताच्या श्रवणानं तो मुक्त झाल्याची कथा म्हणून ते परीक्षिताचा कथा सांगतात. म्हणजे त्याचं जे मृत्यूचं भय होतं त्या मृत्यूच्या भयावर पण मात करणारा हा परीक्षिताला मृत्यूचं भय वाटेल असं झालं. इतकं त्या भक्तीच्यामध्ये सामर्थ्य आहे असं दिसतं आपल्याला. तुकाराम महाराजांनी म्हटलं तुम्ही ऐका रे कान, श्रवणाचं वर्णन करतात ना तेवढा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण कानाला सांगतायत. आणि पुढे मग सगळ्याच इंद्रियाला सांगतायत काय की तुम्ही कान व्हा, सगळी इंद्रिय तुम्ही माझे कान व्हा आणि कानाने काय करता तो माझ्या विठोबाचे गुण ऐका, त्याचं गुणगान करा, बाकी काही करू नका. असं हे ऐसे अवघेची ऐकावे, सगळं 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 ऐकावं, परी सार शोधून घ्यावे. पण एवढं सगळं ऐकलं, इन्फॉर्मेशन पुष्कळ जरी असली तरी त्यातलं आपल्याला योग्य वेळेला योग्य ते मिळालं पाहिजे. नाही तर काय ऐकतो सगळं पण वेळेला काहीच आठवत नाही, मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात ऐसे हे अवघेचे ऐकावे, परी सार शोधून घ्यावे, असार त्यागून टाकावे. जे नको आहे गरजेचं नाही आहे ते सोडून द्यावं, ज्याला श्रवण भक्ती म्हणतात. तर श्रवण भक्तीमध्ये सगळं वाचावं सगळं ऐकावं असं जरी म्हटलं असलं तरी सार शोधून काढायला सांगितलेलंच आहे. आईन्स्टाईनची गोष्ट सगळ्यांना आपल्याला नेहमी आठवते. आईन्स्टाईनचा त्यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत सांगितला आणि जगभर त्याची एवढी त्याला मान्यता मिळाली की त्याच्या बिचारा त्याला फुरसतच नव्हती. इतकं प्रत्येक ठिकाणी त्याला निमंत्रणं यायला लागली आणि लोकांनी त्याचा सन्मान आणि त्याला बोलवत असं भाषणाला. आणि इतक्या वेळा तो भाषणाला जायचा, ड्रायव्हर असायचा बरोबर, ड्रायव्हरबरोबर भाषणाला जायचा. आईन्स्टाईन सगळ्याला लगेच कळली गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आईन्स्टाईनबद्दल सांगतात की इतक्यांदा त्या ड्रायव्हरने आईन्स्टाईनचं भाषण ऐकलं, इतक्यांदा श्रवण केलं, पुन्हा 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 ऐकलं होतं. आणि एक दिवस खरंच असं झालं की आईन्स्टाईनला अजिबात शक्तीच उरली नव्हती, मला बोलवतच आहे, मी नाही बोलू शकणार. तर तो ड्रायव्हर म्हणाला एवढंच ना आज मी बोलतो आणि म्हणाला मी इतक्यांदा ऐकलं आहे की मला सगळं माहिती आहे तुम्ही काय बोलता ते. आणि मग काय वेषांतर केलं, ड्रायव्हर आईन्स्टाईन झाला, आईन्स्टाईन ड्रायव्हर झाला आणि आईन्स्टाईनसारखं मस्त भाषण ड्रायव्हरने केलं. लोकांनी त्याला आईन्स्टाईनच मानलं ना, त्यामुळे त्याचं भाषण छानच झालं. लोकांनी किती कौतुकाचे उद्गार, सत्कार समारंभ सगळं झालं. आणि मग लोकांनी शंका विचारल्या, तो म्हणाला किती साध्या शंका विचारता, माझा ड्रायव्हर पण उत्तरं देईल. हे आहे ना ज्याला श्रवण म्हणतात. अशा प्रकारचं श्रवण आपण केलं तर मग आपली काय आहे प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं श्रवण समर्थाने आपल्याला करायला सांगितलं आहे. त्यामुळे श्रवणाचा दिसायला समास लहान आहे, पण श्रवण का करावं, कसं करावं, त्याचा फायदा काय होतो, भक्तीचा हा विशेष पहिला प्रथम प्रकार. म्हणून आपण खूप ग्रंथ वाचावेत का असा लगेच आपल्याला प्रश्न पडेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात एवढं वाचू नका, एखादाच ग्रंथ घ्या पण तो नीट वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, 12-12 वर्ष अभ्यास करा. तर खरी गोष्ट आहे, संतांचा ग्रंथ हा अशा प्रकारानं अभ्यासावा म्हणजे मग आपल्याला खऱ्या अर्थाने श्रवणाचा काय फायदा आहे तो कळेल. आपण पुढल्या वेळेला पुढली भक्ती घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला श्रवण करायचं आहे. त्या श्रवणाचा विसर कधी पडू द्यायचा नाही, कारण श्रवणाचा आलादर केला तर आपलंच अहित होणार आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. तर आपलं सगळ्यांचं हित व्हावं यासाठी आपण उत्तमोत्तम ग्रंथांचं श्रवण करावं. चांगलं चांगलं जे जे जिथे जिथे दिसेल ते सगळं आपण ग्रहण करायचा प्रयत्न करावा ही समर्थाचरणी प्रार्थना करूया आणि थांबूया. धन्यवाद. तव स्मरण